यस मित्र हो, आजचं आपलं प्लॅनिंग, मला तुमच्याकडनं फीडबॅक हवा आहे. आपण जे काही गेले जवळजवळ 8 ते 9 वेळा भेटलेलो आहोत, चर्चा केलेली आहे, असाइनमेंट दिलेले आहेत, तुम्ही काम केलेलं आहे, तुम्हाला काय जाणवतंय, तुमच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन, तुमच्यामध्ये गुणात्मक फरक होतोय की नाही, याबद्दल तुम्ही मला फीडबॅक द्यायचा आहे आणि तोही बोलून फीडबॅक द्यायचा आहे. त्यामुळे तुमचं बोलणं आणि तुमची जी काही इमेज तिथे तुम्ही फिक्स केलेली आहे ती सगळी इथं रेकॉर्डिंगला येणार आहे. त्यानंतर मागच्या सत्रामध्ये जे काही आम्ही व्यक्तिमत्व वाचण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती ती आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आणि नंतर एक खूप महत्वाची गोष्ट, मनी मॅनेजमेंट रिलेटेड हिंट म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे. पुढे तुम्हाला तो प्रोजेक्ट म्हणून काम त्याच्यावर करायचं आहे. यस, चला आता सुरू करूया. सोनाली. सर, मी पहिल्यांदा जेव्हा म्हणजे जॉईन झालेले एंटरप्रेनरशिप सेलमध्ये, तेव्हा मला सुरुवातीला खूप असं म्हणजे भीती आहेच, अजून पण आहे मनात तशी बोलण्यासाठी. पण कसं आहे, गेल्या वेळेचे जे पॉईंट झालेले की एंटरप्रेनर आणि एम्प्लॉईमध्ये फरक काय आहे वगैरे, तर त्याच्यात मला कसं काही बोलता आलं नाही. कारण मी जे पॉईंट काढलेले ते अगदी म्हणजे लहान मुलांसारखे असे मला वाटले. आणि बाकीच्याने जे पॉईंट काढलेले ते असे एकदम वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी बघितलेलं. त्याच्यामुळे म्हणजे मला असं माझे पॉईंट खूप असे म्हणजे कमी वाटले त्यांच्या तुलनेने. त्याच्यामुळे मी काही बोलू शकले नाही. पण मी असं म्हणजे पुढे आता यापुढे मी प्रयत्न करेन की त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी असा विचार करण्याचा प्रयत्न करावा की आणि चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करावा असं. तर मला यातून असं समजलंय की एंटरप्रेनरशिप सेलमध्ये येऊन की सगळ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे असतात आणि त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूशी जुळवून आपल्याला घ्यायला पाहिजे. ओके, गुड सोनाली. फक्त नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नकोस, म्हणजे दडपण आणून देऊ नकोस. तू जे बोललीस तर तुला जे वाटतं ते बोललीस, बिनधास्त बोलली आहेस, स्पष्ट बोलली आहेस. आम्हाला तुझे पॉइंट्स आवडले आहेत, तुझ्याकडनं आम्हाला शिकायला मिळालंय. तुला का असं वाटतंय की बाकीच्यांना जास्त येत आणि तुला येत नाही? नाही, प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं आहे आणि काही व्यक्तिमत्वामध्ये क्लॅरिटी आहे, त्यांच्याकडे पॉइंट्स अफलातून आहेत, ते पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. हेच ते डिस्कशन आहे. यामध्ये कमी जास्तपणा असा काहीच नाही. निखिल चांगला बोलतो, अथर्व चांगला बोलतो म्हणजे तेच खूप हुशार आहेत, बाकीचे ढ आहेत असं नाहीये, बिलकुल नाहीये. हे ढ आणि हुशार इथं ठरत नसतं. मनात दडपण आणू नका. सोनाली, मला सांगायचंय, दडपण मनात आणू नका. बिनधास्त तुम्हाला जे वाटतंय ते बोला. ते किती बरोबर आणि किती चूक ते तुम्ही ठरवू नका. आणि बाकीच्या तुलनात्मक ते बरोबर आहे चूक आहे याचाही विचार करायचा नाही. तुम्ही बोलला, तुमचं व्यक्तिमत्व घडणार. आणि जर तुम्हाला दाबून ठेवलं, स्वतःला बोलला नाहीत, तर मग ते बिघडणार किंवा टेन्शन निर्माण होणार किंवा दुरावस्था किंवा दूर जावंसारखं वाटणार. कशाला ही सेलच्या प्रोग्रामला जाऊ, उगाच बोलावं लागतं आणि आपण बोलून का चुकावं? नाही, बोलल्याशिवाय तोतडे बोल. लहानपणी आपण बोलल्याशिवाय आता जसं बोलतो तसं आपण बोलू नाही शकणार आहोत. सोनाली, इज इट क्लिअर? येस सर. येस. त्यामुळे तुझ्याकडे कमीपणा काही नाही. यू आर ब्रिलियंट. तू स्पष्टपणे बोलतेस, हेच कंटिन्यू ठेव. काही त्याची तमा बाळगू नकोस किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. बाकीच्यांकडनं मला फीडबॅक हवा आहे. मी जे काही बोललो ते बरोबर आहे ना? सोनालीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? चॅटबॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. येस, अथर्व म्हणतो बरोबर. येस, निखिलनं पण सपोर्ट केलेला आहे. यस, देवेश, स्वप्नील, गौरवी, दिव्यलक्ष्मी, साक्षी, श्वेता, हिमांशु, प्रथमेश, तृप्ती, मंदार, वैष्णवी, अक्षय, शुभम. यस, बघ सोनाली, सगळे जे काय आहे त्या सगळ्यांनी तुला सपोर्ट केलाय. त्यामुळे तुझं काय चुकीचं असं बिलकुल मनात आणायचं नाहीये. हा आपला ग्रुप हा सिनर्जिक आहे आणि सोनाली सारखं जर मत आणि कोणाचं असेल तर त्यांनाही हा संदेश लागू आहे. सोनाली, क्लिअर झाले सगळा विषय? हो सर. Yes, I hope and expect that now onwards you will be the very regular. You are, but further regularity will improve. साक्षी? येस सर. मला असं वाटतं की यामध्ये नक्कीच आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आहे. कारण जसे आपल्या आधीपासून जे टास्क होत आहे त्याच्यामुळे आपलं लिसनिंग, ऑब्झर्वेशन हे नक्कीच इम्प्रूव्ह होत आहे. आणि जसं की सोनाली म्हणाले की एकाच पॉईंटला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येतं. सो हे नक्कीच आपल्या पर्सनॅलिटीमध्ये म्हणजे डेव्हलपमेंट घडवत आहे. सो मी असं म्हणेन की हा सेल मी जॉईन करून नक्कीच एक चांगला डिसिजन घेईन. व्हेरी गुड, थँक्यू साक्षी. ऑल वी हॅव टू इम्प्रूव्ह अवर सेल्फ. ओके, गौरवी. हॅलो सर. बोल गौरवी.
हां. मी जेव्हा हे जॉईन केलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की हे एकच लेक्चर असणार आहे. पण मला आता खूप बरं वाटतंय की ह्याचे सतत लेक्चर होत आहेत. कारण या अशा म्हणजे आपण टास्क करतो ते काही दररोजच्या आयुष्यात असे आपण मुद्दामून करायला घेत नाही. किंवा समजा असा विचार केला तरी प्रत्येक जणाची मतं काही आपण त्याच्यावर म्हणजे ऐकू शकत नाही. पण इथे एकाच गोष्टीवर म्हणजे प्रत्येक माणसाचे विचार कसे वेगळे असतात आणि आपण कधी म्हणजे त्या दृष्टिकोनातनं बघितलेलं नसतं आणि ते दुसऱ्याचं मत आपल्याला कळतं. त्यामुळे मला हे खूप बरं वाटतंय की म्हणजे सगळेजण यावर बोलतात आणि आपल्याला दुसऱ्यांची मतं पण कळतात. कधी कधी आपण त्याचा विचारही केलेला नसतो, ते पण आपल्याला कळतं. आणि आपण म्हणजे दररोज म्हणजे आपण वेगवेगळ्या माणसांना भेटतो, बोलतो, पण त्यांच्या गुणांचा किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीचा आपण असा म्हणजे मुद्दामून विचार करायला घेत नाही. ते इथे टास्कमधून दिलं, त्यामुळे मला असं वाटतं की मुद्दामून आपण त्याचा अभ्यास करायला घेतला किंवा आपल्याला पण वाटतं की ह्याच्यातला चांगला गुण आपण पण घेऊया, आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. तर मला ई सेलमध्ये येऊन खूप म्हणजे फायदा झाला असं वाटतंय आणि होईल पुढेही. त्यामुळे म्हणजे चांगलं वाटतंय मला. व्हेरी गुड, थँक्यू गौरवी. येस, वैष्णवी. येस सर. सर, हा मी पहिला ग्रुप जॉईन केलेला तेव्हा माझ्या मनामध्ये असं होतं की या ग्रुपमध्ये फक्त मला बिझनेसच्या संदर्भात काहीतरी शिकायला मिळेल. पण आता मला असं वाटतं की यामध्ये मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकते. अगोदर मी काहीच बोलायचे नाही, पण मी आता थोडंफार काहीतरी बोलू शकते, स्वतःचे मतं सांगू शकते की हा हे बरोबर आहे, चुकीचं आहे. त्यामुळे या ग्रुपने मला खूप फायदा झाला आहे. आणि या, ओके, थँक्यू वैष्णवी. प्रतीक पाटकर. सर, सगळ्यात आधी तर ई सेलमध्ये आल्यापासून मला असं वाटतं माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ना खूप डेव्हलपमेंट झाली आहे. म्हणजे मी पहिल्यांदा काही जास्त बोलायचो नाही लेक्चर्सना, आणि आता मी हळूहळू करतोय, डेव्हलपमेंट चालू आहे. पण रेग्युलरिटीच्या बाबतीमध्ये अटेंडन्स. हां सर, ते काही कारणास्तव मला जमलं नाही, पण याच्या पुढे असं कधी होणार नाही. आय प्रॉमिस यू. या, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू प्रतीक. लेट ऑल वी डेव्हलप अवर सेल्फ. या, अथर्व. येस शुअर सर. म्हणजे मला जेव्हा एका टॉपिकवर वेगवेगळ्या लोकांचे ज्या ओपिनियन्स मिळतात ते मला वेगवेगळ्या लोकांकडनं शिकायला मिळतं. सो हे डेफिनेटली माझ्याची इम्प्रूव्हमेंट एक सायकल क्रिएट होते ह्याच्यामुळे. आणि तुम्ही एक्सपिरियन्स असल्यामुळे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सेस आम्हाला सांगू शकता. सो जे जे ट्रॅक्समध्ये तुम्ही अडकला असाल ते आम्ही अडकणार नाही अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्समुळे, तुम्हाला जे नॉलेज आहे त्याच्यामुळे. सो दिस इज डेफिनेटली ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. व्हेरी गुड अथर्व, थँक्यू. हिमांशू. सर, मी हा ग्रुप इथेलचा ग्रुप जेव्हा फर्स्ट टाइम जॉईन केलेला तेव्हा हा विचार करून केलेला की ह्यातून मला पुढे काय बिझनेसमध्ये काय करायला मिळेल, तर या सेलमुळे मला मदत होईल म्हणून हा ॲक्च्युली जॉईन केला होता. पण ह्या ग्रुपमुळे माझ्यात म्हणजे बिझनेसचं पण नॉलेज मिळालं, जॉबचं पण नॉलेज मिळालं, शिवाय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण आहेच या सेलमध्ये. त्यामुळे ओव्हरऑल फायदा झाला आहे मला या ग्रुपचा. येस, थँक्यू, थँक्यू हिमांशू. दिव्यलक्ष्मी. तर ह्या ग्रुपमध्ये मी अगोदर म्हणजे मला वाटलं नव्हतं, मला वाटलं फक्त बिझनेस रिलेटेड असेल, पण इथे सगळ्याच गोष्टी आणि मला जास्त करून बोलण्याचा जरा असा कॉन्फिडन्स लो होतो माझा. म्हणजे माहीत असतं, येत असतं, पण एक्सप्रेस कसं करू हे समजत नाही. पण इथे म्हणजे आल्यावर सगळ्या मुलांना असे बोलताना म्हणून वाटतं की नाही, आपण पण बोललं पाहिजे, आपण पण ते इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि तो एक मला फायदा होतोय ह्याचा की मला तेवढी एक डेव्हलपमेंट माझी होते की कॉन्फिडन्स लेवल वाढतोय माझा आणि मी बोलू शकते असं वाटतं. आणि होप पुढे पण असंच ते इम्प्रूव्ह होईल आणि मी जे काही विचारेल किंवा जे माझी मतं असतील ती एकदम फ्रँकली बोलू शकेल. आणि तसेच सोनाली बोलली तशीच एक माहीत असतं, पण तसंच माझं काहीतरी होतं, पण ते मी इम्प्रूव्ह करेल. आणि बिझनेस रिलेटेड तसेच इतर माहिती पण, इथे नॉलेजची पण भर पडते, इतरांचे पॉईंट ऑफ व्ह्यू पण जाणता येतात. त्यामुळे आपला पॉईंट ऑफ व्ह्यू केवढा आहे आणि आपण कोणत्या दृष्टीने विचार करतो, इतर कोणत्या दृष्टीने विचार करतायत याची एक माहिती मिळते आणि आपण पण तसंच केलं पाहिजे हे पण मिळते. सो मला हा एक फायदा होतोय, त्यामुळे मला चांगलं वाटते की मी यात पार्टिसिपेट केलंय. व्हेरी गुड दिव्यलक्ष्मी. कीप इन कंटिन्युएशन. सर्टनली एव्हरीबडीज पर्सनॅलिटी विल इम्प्रूव्ह. आय एम शुअर अबाउट दॅट. येस सर. पूनम. हां, तर सर मी हा ग्रुप जॉईन केलेला त्यामागे म्हणजे असं काही रिझन नव्हतं की मला काय म्हणतात ते उद्योगच करायचा आहे वगैरे. पण एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशी सूचना वाचली आणि म्हटलं ठीक आहे करूया जॉईन, बघू काहीतरी शिकायला मिळेल.
आणि जेव्हा पहिला लेक्चर झाला त्यावेळी तुम्हाला असं बोलताना बघून वाटलं की अरे बापरे, हा लेक्चर म्हणजे खूपच भारी आहे आणि अशी एक एनर्जी येते की आपण पण बोलायला पाहिजे. तुम्ही एवढं म्हणजे सांगत असता की बोला काहीतरी, म्हणजे फ्रीली सांगता सर्वांना, तर ते एक बरं वाटतं. रोजच्या लेक्चरला कसं टीचर शिकवतात, आम्ही आन्सर थोडेफार देतो किंवा दुर्लक्ष करतो, पण इथे तसं नाही. इथे आपण फ्रीली म्हणजे बोलू शकतो सर्व, म्हणजे जे काही चुकीचं असेल किंवा बरोबर असेल मांडता येतं. तर ते मला म्हणजे छान वाटलं. आणि मेन म्हणजे मला कम्युनिकेशन करायला खूप आवडतं, पण मला असा प्लॅटफॉर्म अजूनपर्यंत मिळाला नाही जिथे मी ते इम्प्रूव्ह करेन. पण मला वाटतं की इथे येऊन माझं ते इम्प्रूव्हमेंट होईल आणि याचा फायदा मला नक्कीच पुढे होईल. तर ते मला खूप आवडलं. यस पूनम, रेग्युलरली अटेंडन्स जर झाला ना तर नक्की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होईलच. आणि ज्योत शे ज्योत जगाव, उद्धारे आत्मनाम आत्मानम आमच्या संस्थेचं विधवाक्य आहे ते, आणि प्रत्येकाकडनं दुसऱ्याला लाभ होणारच आहे. आणि आपल्याला सिनर्जी ग्रुप मेंटेन करायचा आहे, डेव्हलपमेंट करायची आहे आपणा सर्वांची. येस, थँक्यू पूनम. देवेश. येस सर, ई-सेल बरोबर चाललं आहे सर, समजतं आहे सगळं, आणि पर्सनॅलिटी डेव्हलप आणि तसेच कम्युनिकेशन पण डेव्हलप होत आहे. आणि आता मी वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण विचार करायला लागलो आहे, तर ते बाकीच्यांचे विचार पॉईंट ऑफ व्ह्यू बघून. येस, व्हेरी गुड देवेश, थँक्यू व्हेरी मच. मंदार. सर, मी आता पहिल्यांदाच ई-सेल जॉईन केलाय, पुढे मी कंटिन्यू करणार आहे. ओके, आय होप सो. मागं काय झालंय ते रेकॉर्डेड लेक्चर्स आपले अवेलेबल आहेत, कारण तो बॅकग्राऊंड पण तयार होणं महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला त्या व्हिडिओ मधून तुम्ही जावा. जे जे आता काही काळ मध्ये नव्हते त्यांना मी सजेशन देईन, नक्की त्याचा उपयोग होईल आणि मी कसे बोलेल समजेल. मंदार, समजलं का? हो. हा, येस, ओके, थँक्यू मंदार. शुभम. मी जेव्हा हा ग्रुप जॉईन केला तेव्हा मला वाटलं नुसतं फक्त बिझनेस रिलेटेड आपल्याला काय जमेल की नाही, पण या ग्रुपला जॉईन केल्यानंतर वाटते की आपण थोडंफार काहीतरी करू शकतो. आपली थोडी असं सगळेजण जे बोलतात तसं आपण पण बोलू शकतो, आणि हा कॉन्फिडन्स तसा माझ्यात आला आहे. त्यामुळे आता मी नेक्स्ट टाइम पासून असं त्यांच्यासारखं इंटरॅक्शन करू शकते. व्हेरी गुड शुभम. डेव्हलपमेंट इज अ मस्ट अँड इट विल सर्टनली ऑकर. थँक्यू शुभम. प्रथमेश. सर, ई-सेलमुळे दिवसेंदिवस माझ्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होते, ओव्हरऑल डेव्हलपमेंट होतंय. सगळ्यात चांगली गोष्ट मला सेल्फ बिलीफ आला की मी 4 लोकांसमोर बोलू शकतो, 4 लोकांसमोर आपली मतं मांडू शकतो, आणि 4 लोक मला ऐकतायत. जे हे सर्व एका ठिकाणी मला मिळतंय, जे ई-सेल घडून आणतंय, त्यामुळे ई-सेलला मी धन्यवाद देतो. आणि ई-सेलमुळे एका जागी एका तासात मला 10 लोक किंवा 15 लोक किंवा 20 लोकांची मतं ऐकायला मिळतात, त्यांचे विचार ऐकायला मिळतात. त्यामुळे त्यांचे विचार समजून घेण्यात आणि त्यांची मतं समजून घेऊन कुठल्या प्रकारे विचार, एकाच गोष्टीवर कुठल्या विविध प्रकारे विचार होऊ शकतो, व एकाच गोष्टीवर किती लोकांच्या मतामध्ये किती फरक आहे आणि लोक कसं विचार करतात हे कळतं आपल्याला. त्यामुळे हे सर्व ई-सेल घडून आणतं, त्याबद्दल ई-सेलचा मी आभारी आहे. येस, थँक्यू प्रथमेश. तृप्ती. हॅलो, काही मला लास्ट लेक्चर अटेंड करता आले नाही बिझी स्केड्यूल असल्यामुळे, पण मी आधी जेवढे लेक्चर अटेंड केले आहेत, मला ही कम्युनिकेशन आवडतं आणि स्वतःचे पॉईंट ठेवणं हे सगळ्या म्हणजे मला येतं, पण माझी जरा लिसनिंग कॅपॅबिलिटी जरा कमी आहे, म्हणजे बोलणं आधी आणि ऐकणं नंतर असं असतं. बट इथे येऊन बाकीच्यांची मतं किंवा त्यांचे व्ह्यूज हे ऍक्सेप्टेबल म्हणजे ऍक्सेप्टेबिलिटी बऱ्यापैकी मला ही म्हणजे आली आहे आता करायला, आणि वेगळ्या सगळ्यांचे व्ह्यूज ऐकूनही बरं वाटतं, कारण डिफरंट व्ह्यूज असतात, मग आपल्याला डिफरंट नॉलेजही मिळते वेगवेगळ्या म्हणजे माइंडसेटमुळे. सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. या थँक्यू तृप्ती. ॲब्सोल्युटली यू आर राईट. लिसनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आफ्टर लिसनिंग वी कॅन इम्प्रूव्ह अवर टॉकिंग. व्हेरी गुड. अक्षय. सर, ई-सेल 2 गोष्टी सांगेल मुख्यत्वे. एक म्हणजे वातावरण निर्मिती किंवा वातावरण हे खूप गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही गोष्टीत जा, म्हणजे तुम्ही स्टडीमध्येही जा किंवा इव्हन स्पोर्ट्समध्येही जा, हे वातावरण आपल्याला खूप गरजेचं असतं, आणि ई-सेल आपल्याला ते बऱ्यापैकी देतं. बऱ्याच जणांच्या पॉईंटमधून हेही समजलं की आपल्याला इकडे बऱ्याच लोकांचे हे होतात. जवळपास वातावरणाचा मुद्दा की इतर लोकांचे म्हणजे जग कुठे चाललंय, आपण कुठे चाललोय, किंवा बाबा बाहेर काय चाललंय, कोण कसा विचार करतोय, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि नंतर सर ना एक परत आपला काय म्हणजे आपण परत आपल्याबरोबर कधीतरी विचार करतो की अरे हा, हे असं झालं होतं किंवा हे असं होतंय. सर, ते जे काय होतं ना, तो एक खूप फायदा झाला सर. त्यानंतर सर तुमचं मेंटरशिप म्हणूया, कारण सर तुम्ही जे काय काय सांगता ना
सर खरंच म्हणजे अरे बाबा हे आपल्याला माहितच नव्हतं. आणि म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर कळतं की अरे ह्या अशा पण गोष्टी असतात किंवा ह्या पण गोष्टीने आपण असा विचार करू शकतो. तर सर तो एक झाला मुद्दा. आणि सर पर्सनॅलिटीमध्ये सर आहेच, कारण सर हा प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय म्हणे आपल्याला उपलब्ध करून देतो. नॉर्मल लेक्चर्समध्ये आपल्याला कसं होतं की फक्त मेजरली वन वे टीचिंग किंवा टीचिंग प्रोसेस होतात, पण इकडे सर कोणीतरी आपला मुद्दा मांडलाच की आपल्याला पण व्यक्त होता येते. त्यामुळे सर एक इंटरॅक्टिव्ह सेशन होतं, खूप मजा येते. आणि थँक्यू सर. थँक्यू अक्षय, यू आर ब्रिलियंट आणि नेहमी तुझे पॉइंट्स असतात, अगदी व्यवस्थित मांडतोस. निखिल. हो सर, ज्यावेळी मी पहिल्यांदा ECL जॉईन केलं होतं त्यावेळी माझं इंटेन्शन फक्त हेच होतं की बिझनेसमॅनच बनायचं, कोर बिझनेसमॅनच बनायचं, फक्त बिझनेसवरच लक्ष द्यायचं. आणि त्यामुळे ना बर्डन यायचं खूप डोक्यावर की काय स्ट्रॅटेजीज, काय मार्केट कंडिशन आहे, कुठली स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. कणकवलीत मी हेच नोटीस करायचो, किती हॉटेल उघडलीत, किती मेडिकल उघडलीत, आणि त्यामुळे बर्डन यायचं. पण जेव्हा ECL मध्ये जॉईन झालं त्यावेळी समजलं की फ्युचर इट सेल्फ अनसर्टन आहे, भविष्यात काय होईल कोणाला माहित नाही. तर आपण रिजिड का व्हायचं एका गोष्टीबरोबर, का फक्त बिझनेसच करायचा, का फक्त एम्प्लॉयमेंट करायची. मी ही गोष्ट शिकलो की स्किल डेव्हलपमेंट सर्वात महत्वाचं आहे. काय बनायचं आहे हे फ्युचर डिसाईड करेल. फ्युचर सगळ्यांना अपॉर्च्युनिटी देतं, फक्त आपल्याला ती अपॉर्च्युनिटी घ्यायची आहे. आता फक्त आपण स्किलवर जास्त लक्ष द्यायचं. इंग्लिश असेल तर इंग्लिश शिकायचं, टॅली शिकायचं, टायपिंग शिकायचं, जे शिकता येईल तेवढं शिकून घ्यायचं या 4-5 वर्षात. आणि मग फ्युचरने अपॉर्च्युनिटी दिली, कारण फ्युचर अपॉर्च्युनिटी देणार जर स्किल असतील तर. आणि मग आपण जे आपल्या नशिबात आहे ते होणारच आहे जर स्किल असतील तर. ती गोष्ट मी ECL माध्यमातून शिकलो आणि त्यामुळे माझा बर्डन कमी झाला डोक्यावरचा पहिला. Yes, very good, Nikhil. Yes, thank you very much. Ismail, do you want to say anything as a feedback? I have improved my personality. That also I think. Before joining, I received a link, means as others join, no. So I thought let's join. What is this? This also as webinar. Everyone joins. No, there is various links on WhatsApp group. So I joined. I was not aware of that. What is exactly this entrepreneurship group is there? What is regarding it is? I thought it is regarding something to business. So as like others, I also joined this group, and I also came to know that lot of many things, learning new things as others are learning. Means there are new this session which you are conducting. It is very inspiring. It is inspiring something to do, like to reach the Mount Everest. It is something like this. You encourages us. It is not only about the business. Yeah, so I thought let's join as we join other group, no, like that only I joined this group, and I also came this session and everything. The learning method, personality development is also there, and what we learn in our school, this topic was not there. This college has made this topic, so it is in school also value education is there. One topic is there, that is also this kind of something like this kind of subject. That subject should be there. Yes. So Okay. Okay, thank you Ismail. तर मित्र, तुम्ही सगळ्यांनी फीडबॅक दिला. तुमच्याच ग्रुपचा पार्ट मी पण आहे ना, आता मलाही फीडबॅक देणं आवश्यक आहे. कोर्स म्हणजे काय माझा नाही, हा आपला सर्वांचा कोर्स आहे. आपल्या सर्वांना इम्प्रूव्ह व्हायचंय. तर खरं सांगू, तुमच्याशी चर्चा करून मीही शिकलोय. तुमच्यातले असे काही व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडून कसं बोलावं हेही मला समजते. तुमच्यातलीच काही व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडून कसं विचार करावं हेही समजते. त्याच्याबरोबर काही काही वेळेला काही जण अडखळतात किंवा क्लॅरिटी नसते, म्हणजे ती क्लॅरिटी असली पाहिजे हेही समजते. काही नाही आहेत हे जेव्हा आपल्याला समजतं त्यामुळे किंवा ती गोष्ट असू नये जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हा ती असणार नाही, पण खबरदारी आपण घेऊ शकतो. काय खबरदारी घेतली पाहिजे आणि काय गोष्टी आपण आपल्यामध्ये बांधल्या पाहिजेत, आणल्या पाहिजेत हे समजायला लागते. अजून आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि त्यातून एकमेकाला शिकवायचं आहे किंवा एकमेकाकडून शिकायचं आहे. हाच तर आपला मूळ हेतू आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम हॅपी टू नो यू ऑल अँड आय होप अँड एक्सपेक्ट नाउ whoever are here they will be regular fourth onwards. म्हणजे रेग्युलरिटी खूप महत्वाची आहे. समस्या आहेत, एखाद्या वेळेला नसतं तर मी समजू शकतो. जर कम्युनिकेशन ठेवलं, पुढच्या वेळेला सांगितलं बाबा कारण सांगायची गरज नाही, मी ह्या कारणामुळे नव्हतो की असं प्रॉब्लेममुळे मी येऊ शकलो नाही पण पुढे येणार आहे.
काय होते, कमिटमेंट. जसं आता प्रतीकनं कमिटमेंट दिली, त्यामुळे प्रतीक काय होणार, रेग्युलर होणार. जर मी प्रतीकला विचारलंच नाही तर प्रतीक आला काय गेला काय, तोही म्हणणार, त्यालाही वाटणार मी असलो काय आणि नसलो काय, काय फरक पडतोय, नाही फरक पडतोय. आमच्या ग्रुपला फरक पडतोय तुम्ही जर नसलात तर, आणि तुम्हालाही फरक पडला पाहिजे आणि पडत असणार आहे. तर तुम्ही नसलात तर, असलात तरी पण फरक पडणार आहे. पण तो कसा फरक आपल्याला घ्यायचा आहे हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे. आणि तुमचं नेमकं मत काय आहे हे विचारण्यासाठी म्हणून फीडबॅक घेतलाय. तर तुमच्या ह्या फीडबॅक मधून जाणवते की सगळ्यांनी आपण चर्चा करून एकमेकाचे व्ह्यू समजून पुढची दिशा ठरवणं आवश्यक आहे. जर हे आपलं ठरलं ना तर ठरलं. आता आपण मागं नाही वळून बघायचंय, पुढंच जायचंय. सर्वांनी राहायचंय, सर्वांनी यायचंय, सर्वांनी लेक्चर अटेंड करायचे, सर्वांनी आपली मतं मांडायची आहेत, सर्वांनी शिकायचंय, सर्वांनी शिकवायचंय. तर हे जे काही मी आता शेवटला बोललो हे सगळ्यांना समजलंय, पटलंय, तुम्ही सहमत आहात? येस सर. येस सर. येस सर. येस सर. 6-7 जणांनी वर्बली सांगितलं आणि बाकीचे सर्वजण जवळजवळ टेक्स्ट मध्ये मेसेज देत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस, हाच तर आपला उद्देश आहे.